कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम. तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम. धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम. प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे गुणधामा, उत्तम गुण मज दे रे राम. उत्तम गुण मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम. अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम. ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. समर्थांची मोक्षाची परिभाषा म्हणजे मज विण मज तू दे रे राम. माझ्यामध्ये आत्ता माझे जेवढे काही राग द्वेष आहेत ते काढून फक्त मी माझं कोरं अस्तित्व मला दे. त्याचा अर्थ आणखीन आता आपण पुढे बघू. आधी आपण प्रार्थना म्हणतो मी.
श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आता 2 आठवड्याच्या गॅप नंतर आपण भेटतो आहोत ना. आणि आणखीन म्हणजे आता पुन्हा पुढच्या आठवड्यात आपला क्लास नाही होणार आहे. तर मग मी विचार केला की आता मी काय घेऊ शकतो आजच्या ह्याच्यामध्ये. तर मी असा विचार केला की काही वेगळ्या तऱ्हेनं काही घेता येईल. तर तर आता बघा आपला हा चातुर्य विवरणाचा 6वा समास संपला. आणि त्याच्यानंतर आता हा पुढचा समाज आहे 7वा समास. तो हे रामदास स्वामींनी हे स्थूल आणि सूक्ष्म या विश्वाच्या ज्या 2 शक्ती आहेत त्यांचा खेळ आणखीन एका तऱ्हेनं समजावून सांगितला आहे. हा विषय सूक्ष्म आहे, पण म्हटलं त्याआधी भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषाशी. माझ्या भाग्यानं मला अशा सत्पुरुषाशी भेट घडायचा प्रसंग आला. गेल्या आठवड्यात 10 दिवस त्यांच्या सत्संगतीमध्ये होतो की पूज्य गुरुजी स्वामी तेजोमानंद ते म्हणते म्हणे मी नावाला फक्त रिटायर झालोय, अखंड लोक त्यांच्या दर्शना भेटायसाठी त्यांना सतत येत होते. त्यांना बघून अगदी ही ओवी मला पटली. भूमंडळी सकळा सामान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषाशी. म्हटलं हा पुढचा समास इतका सूक्ष्म आहे, सूक्ष्म स्थूल विश्वात या 2 शक्तींचा खेळ. तो सुरू करायच्या आधी आजचा एक दिवस आपण ह्या श्लोकावरती, तो म्हणू नये सामान्य, आपल्या भाग्याने आपल्याला त्यांच्याशी भेटायची संधी उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार करू शकतो. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे. तर माझ्या भेटीचा वृत्तांत एका वेगळ्या तऱ्हेनं मी मांडणार आहे. हां, तर बघूया कसं जमतंय ते. हं, तर आपण ह्या ह्याचा सगळ्याचा, पण तुम्ही म्हणाल सत्संग लाभला तुम्हाला. सत्संग लाभला म्हणजे काय झालं? तर असं आहे की अनेक रूढी तर आहेत सत्संगाबद्दल आपल्या मनामध्ये, जे काही रूढी अर्थ आहेत. पण खरं काय आहे? आता बघा, वेगवेगळे ऑप्शन देतो तुम्हाला. की संत महात्म्यांबरोबर राहायला मिळणं म्हणजे सत्संग आहे का? किंवा ते कुठं कुठे राहत असेल तिथे जाऊन सेवा करणं, त्यांच्या कार्यात मदत करणं, प्रत्यक्ष म्हणा बाहेर राहून म्हणा, म्हणजे सत्संग आहे का? किंवा त्यांच्या मुखातून अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करायला मिळणं, त्यांचं ऐकणं, म्हणजे सत्संग आहे का? तिथे आता आपलं तिथे कोर्स चालू आहे आपला वेदांत प्रशिक्षणाचा. तिथल्या आचार्यांना मी म्हटलं मला या तुमच्या निरूपणानं बसायला परवानगी मिळेल का? बसा म्हणले. तर मग मला सकाळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची प्रवचनं पण ऐकली, पूज्य गुरुजींचा सत्संगही लाभला. तर हे या तिघातलं, तर हे सगळं खरं तिन्ही म्हणजे सत्संग आहे. तर मी खरं ह्याची एक सरप्राईज टेस्ट बनवली होती, पण म्हटलं पहिल्याच वेळेस सरप्राईज टेस्ट केली तर तुम्ही चिडाल माझ्यावरती. म्हटलं हे काय म्हणले, सुट्टीवरून आले ना आम्हालाच परीक्षा घालतात. म्हटलं ठीक आहे, परीक्षा नको घालूया. पण ह्या तिघांच्या पेक्षा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की संतांच्या विचारसरणीसारखी माझ्या मनोरचना जर माझी झाली, म्हणजे मी पण त्यांच्यासारखा विचार जर करू शकलो, तर म्हणजे मग खरा सत्संग लाभ. कारण बघा, प्रत्यक्ष शरीराचाच
सहवास, प्रत्यक्ष सहवास घडेलच असं नाही. तिथे आश्रमात सेवा करायला आपल्याला जमेलच असं नाही. त्यांच्या ग्रंथांचं श्रवण प्रत्यक्ष ऐकायला मिळेल असं नाही संधी. पण जर त्यांच्या विचारसरणीसारखी माझी विचार करायची पद्धत मला जमली, तर त्यांच्या विचारसरणीसारखी माझी रचना होणं यासारखा सत्संग नाही बघा. तर ह्याच्या आड काय येत आहे आपल्या, त्याचं मला प्रत्यंतर तिथल्या सत्संगांमध्ये लाभलं. एक एक तिथली प्रत्यक्ष झालेली घटना सांगतो. तिथं अनेक जण भेटायला यायचे त्यांना. तर एक जण येत होते. तर त्यांच्या भेटीत दाखल काय म्हणले गुरुजी त्यांना, ते आधी गुरुजींना काय म्हणले, की मला म्हणे फार तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. अं, ते म्हणले तू ऐकलंस म्हणून मी काय तुला सांगतो ते. म्हणे 6-7 वर्षापूर्वी चिडला होतास माझ्यावर. तेव्हा तुला काय हवं तसं मी दिलं नाही तुला. पण ते काय म्हणले, नाही म्हणले गुरुजी, तुम्ही जे केलं ते बरोबर होतं. आणि जो मला त्रास त्यावेळेस झाला तो योग्य होता. कारण म्हणे मी त्रासातनं मी त्या शिकलो. हम्म. त्या त्रासातनं मला जे काय हवं होतं ते तुम्ही दिलं नाही, पण त्या त्रासातनं मी शिकलो. त्यावर गुरुजींनी त्यांना दासबोधातली एक ओवी म्हणून दाखवली. त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखवला, तोची खरा अधिकारी झाला परमार्थासी. तसं म्हणले, तू आता परमार्थ शिकायला खरा अधिकारी झालास. तर हे संतांच्या विचारसरणीसारखी हम्म, माझी मनोरचना होणं. ते इंग्रजी वाक्य तुम्ही बरेच वेळा कुठे ऐकलं असेल, की गॉड इज नॉट माय विश फुलफिलर, गॉड इज माय वेल विशर. मला जे काय चांगलं आहे, माझ्या हिताचं जे आहे ते देणारं भगवंत आहे. मला जे हवं ते देणारं भगवंत असं नाही. मग याच्या आड काय येतं, तर त्या अनेक तिथे सत्संगामध्ये लोक भेटायला येत होते. तर मग गुरुजी आम्हालाच प्रश्न करायचे, अ, विचार करा. तर आपली बघा, आपली श्रद्धा कमी पडते. आपला आपली अनेक गोष्टींवर श्रद्धा आहे. आपली पैशावर किती श्रद्धा आहे, की पैसा जीवनाला उपयोगी आहे बरं का. पण पैशावर किती श्रद्धा आहे आपली. हां, पॉवरवर, मित्रांवरती, सत्तेवरती, पॉवरवर, त्याच्यावर किती श्रद्धा आहे. तर ही माझ्या अंतःकरणात श्रद्धा कशी वाढेल, ह्याचा सतत विचार करायला. तिथे आणखीन एक संधी मिळाली. तिथे कसे स्टडी ग्रुप चालू होते तिथल्या आश्रमातल्या लोकांसाठी. गुरुजी म्हणले, अरे ह्याला घेऊन जा, हा सांगेल काही. मग आयत्या वेळी त्यांनी मला तिथे उभा केला. त्यांनी आणखीन विचार करायला संधी मिळाली. हां, तर बघा, श्रद्धा. आणि मग त्यात अनेक असं आहे, की भगवंतानी बुद्धी दिली आहे, चांगलं वाईट दोन्ही आहे, तर आपण प्रश्न करत राहतो. म्हणजे श्रद्धा आणि विश्वासात काय फरक आहे. हं, तर आता बघा, आपण हळूहळू विचार करू आणि मग नंतर मुख्य जे मला सांगायचं आहे त्याच्याकडे येतो. की असं आहे, मग ज्यांना, काही जणांनी आता हे सत्संगात ऐकलेलंच सांगत आहे. मग लोक म्हणतात, श्रद्धा करा म्हणून पूर्ण श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे का?" हं. तर बघा, त्यांच्यासमोर एक काहीतरी पुस्तक पडलं होतं. ते म्हणले, "हे बघा," म्हणे, "हे माझ्यासमोर एक पुस्तक आहे. हे तुम्हाला दिसत आहे का?" "हो," म्हणे, "दिसतंय." म्हणे, "मग ही तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे?" की तुम्हाला पुस्तक दिसत आहे. तर म्हणले, म्हणजे काय? तर म्हणे, असं आहे, हा विश्वास आहे. कसं आहे, की तुमच्या तुमच्या डोळ्यावर विश्वास आहे, की तुम्हाला जे योग्य आहे ते दिसतंय. हा विश्वासच आहे तुमच्या डोळ्यावरती. तुमच्या बुद्धीवर विश्वास आहे. विश्वासाशिवाय व्यवहार होणारच नाही. हम्म. पण म्हणले, तरी पण सोपं उत्तर म्हणे श्रद्धा आणि विश्वासामध्ये असं आहे बघा. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिण. तुलसी रामायणातला बालकांडातला नमनाचा श्लोक आहे हा. याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वर. आता आधी पहिली ओळ घेऊ, की श्रद्धा विश्वास रूपिण. तर त्यांचं एक अतिशय सुंदर, तर बघा शंकराचार्य काय म्हणतात,
हम्म. अगदी सुरुवातीचं पुस्तक आहे, तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. आता शेखर समोर बसलेत, प्रकाशजी आहेत, मिहीर आहेत, सगळ्यांनी तत्वबोध वाचलंय ना, कितीतरी वेळा वाचलं असेल. श्रद्धा कीदृशी, शंकराचार्यांची हे प्रश्नोत्तर स्टाईलवरच पुस्तक लिहिलेलं आहे. श्रद्धा कीदृशी गुरु वेदांत वाक्यादिषु श्रद्धा इति विश्वास. बघा इथं त्यांनी श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही एक केले. गुरु वेदांत वाक्यादिषु विश्वास श्रद्धा, म्हणजे शंकराचार्यांनी दोन्ही एक आहेत सांगितलं की नाही. मग आपण कशाला उगीच त्यात भेद करायचा. ते म्हणले नाही, म्हणले भेद काय सांगा. तर गुरुजी म्हणले, एक मला मला सगळ्यात छान उत्तर, मला जे आवडलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हणे माझं खूप समाधान झालं. तुमचं होईल का नाही मला माहिती नाही. तर म्हणे असं आहे, श्रद्धा शब्द फरक असा आहे, श्रद्धा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि विश्वास शब्द पुल्लिंगी आहे. एवढा हा फरक आहे. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलं ते. पण आता आणखीन त्याच्यात तुम्हाला खोलात जाऊन विचार करायचा असेल तर तर असं आहे, हे मी ते ऐकलेलं अभ्यास करून खात्री घेऊनच सांगतोय. श्रद्धा आणि विश्वास, तर असं आहे, श्रद्धा जी आहे ना, ही नेहमी आपल्यापेक्षा उच्च स्तरावरच्या असलेल्या यांच्याशी, किंवा इथे म्हणजे आध्यात्मिक लेवलवरती श्रद्धा आहे, किंवा अतींद्रिय, किंवा ब्रह्म देव, किंवा आणखीन टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर श्रद्धा ही तत्पद प्रधान आहे. म्हणजे भगवंताविषयी आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, आपले अतींद्रिय आहेत, त्याविषयी जे आपल्याला, त्याच्याविषयी सत्यबुद्धी आपल्याला जे वाटते, त्याला श्रद्धा म्हणतात. मग विश्वास काय आहे? तर विश्वास असा आहे, विश्वास आपल्याशी स्वतःशी निगडित आहे, आपल्या लेव्हलवर आहे, आपल्या बरोबरीच्या ह्याच्यावर आहे. तर श्रद्धा इज अ स्पिरिच्युअल नेचर आणि विश्वास हा वर्ल्डली नेचर. आता बघा, त्याला आपण म्हणत असतो की त्याला आपण ट्रस्ट म्हणतो, की बरोबरीचे. आता हे असं आहे, मी इंग्रजी शब्द वापरतो, पण ते आपण त्याच अर्थाने आपण वापरत असू तर आपली खात्री नाही, कोणी वेगळ्या अर्थाने वापरत असतील. पण असं आहे बघा, त्या कुठल्या करन्सी नोटेवर काय लिहिलेलं असतं, इन मनी वी ट्रस्ट. हे हे बरोबरीच्या व्यवहाराशी संबंधित आहे, त्याला आपण म्हणतो ट्रस्ट. आणि आपल्यापेक्षा हायर लेवलवर जे आहे त्याला म्हणतात फेथ. मग आता हे इंग्रजी शब्द जाऊ दे, पण हे समजून घेण्याची काय आवश्यकता आहे? आता असं काहींना प्रश्न आहे समजून घेण्याची आवश्यकता, पण त्याच्याही पेक्षा ह्या विना, हे समजल्या विना, याभ्याम विना न पश्यंती. हे जे तुम्ही जगामध्ये अनेक सिद्धी पावा, पण तुम्हाला जे अंतस्थ परमेश्वराचं जे खरं समाधान आहे ते मिळणार नाही हे समजल्याशिवाय. मग हे श्रद्धा आणि विश्वास समजायचं म्हणजे काय? तर बघा, तुमच्यापैकी अनेक जणांनी भगवद्गीता वाचलेली आहे. तिथे काय म्हणले, तीन डेडली हे अगदी कॉम्बिनेशन आहे. अज्ञ म्हणजे अज्ञानी, अडाणी किंवा विपरीत ज्ञान आहे तो, तो श्रद्धेला श्रद्धा नाही तो, आणि कायम संशय, प्रश्न प्रश्न करतो. हे तीन अवगुण ज्याच्या ठिकाणी एकत्र आहेत ते म्हणले विनश्यती. आणि किती विनश्यती, या अभ्याम विना पश्यंती, म्हणजे त्याला नायम लोकोस्ती न परहा, म्हणजे ह्या व्यवहारिक जगात तर सुख लाभत नाहीच, परलोकातही त्याला सुख, संशयात्मा नाही, त्याला सुखच लाभणार नाही त्याला, विनश्यती. मग आता आणखीन एक पाऊल पुढे जाऊन आपण असं करू, श्रद्धा आपण ज्याला म्हटलं ती परोक्ष आहे, आणि ट्रस्ट जो आहे व्यवहाराचा बरोबरीचा, तो अपरोक्ष आहे. म्हणजे काय, तर हे माझं नक्की खात्री आहे. का खात्री आहे? कारण अपरोक्ष असं म्हटलं की अपरोक्ष म्हणजे त्याचा माझ्या अंतःकरणाशी संबंध आहे. माझं अंतःकरण आहे ना, मला अंतःकरण किती खात्री आहे, तसं अगदी अंतःकरणात खात्री आहे. आणि मग श्रद्धा ही परोक्ष आहे. मग ह्या श्रद्धे, आपली आध्यात्मिक साधना काय? अखंडानंद स्वामी म्हणतात, ही आध्यात्मिक साधना ही जो श्रद्धा जी माझी आहे, जो अतींद्रिय विषय आहे,
त्या माझ्या साधनेचा क्रमविकास व्हायला पाहिजे, की त्याला मी अगदी जसं माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसत आहे त्याच्यावर विश्वास मी करतो, तसं माझं श्रद्धाचं मला प्रत्यक्ष माझ्याशी त्याचा व्यवहार होऊन माझ्या अंतःकरणात खात्री पटली पाहिजे. ह्या जो प्रवास आहे तो म्हणजे आपल्या साधनेचा क्रमविकास आहे. आणि असं आहे की ह्याचं हे अशी आपली जशी दृष्टी असते ना, तशी आपली सृष्टी असते. हम्म. तर आता असं आहे, आपल्या अंगभूत जे गुण आहेत की नाही, किंवा आपली जी मानसिक धारणा आहे तशी सृष्टी भासते. तर गुरुजींना आता हे श्रद्धा आणि विश्वास तर राहू दे, इतकं टेक्निकल डिस्कशन पुरे आपल्याला. पण पण गुरुजींना विचार, मग आमची दृष्टी काय? अरे म्हणजे तुम्हाला जे गुण अवगत आहेत ते सगळे भगवंताकडे लावा. तर आता बघा की म्हणले, गुरुजींना म्हणले म्हणे तुम्हाला जीवन कसं वाटतं? आता म्हणे जो पैसा कमवायच्या ह्याच्यामध्ये आहे त्याला जिथे 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 पैसा असेल त्याला तिथे जावं असं वाटतं. सत्ताधाऱ्यांना जिथे सत्ता आहे, पॉलिटिक्स आहे, जास्ती लोक आहेत, तिथे त्यांना त्यांचं विश्व वाटतं. गुरुजी म्हणले मला माझं जीवन संगीतासारखं वाटतं. हं? हो, संगीतासारखं वाटतं. कसं म्हणले? तर असं आहे, म्हणजे या संगीताच्या नोट्स असतात ना, आरोह अवरोह असतात. हं, त्या नोट्सचा एक समूह असतो. हं, त्या समूहाने तो जी एक मेलडी तयार होते आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? त्याला काय नाव आहे? राग. हं, त्याला राग म्हणतात. हं, आणि हे जर स्वर उत्तम असतील तर त्यातनं जी मेलडी तयार होईल ती मधुर असेल. तर गुरुजी म्हणले, हे आपण जे कर्म करतो ते त्या नोट्स सारखं आहे, आणि त्याचं नोट्स मधुर असतील तर त्याचं फळ, कर्मफळ आहे तेही मधुर असेल. गूंज म्हणले म्हणजे बघा, ते आपण देवळात जातो ते घंटा वाजवतो, टन, मग असं त्याचे रिव्हर्बरेशन उठतात की नाही आवाजाचे, ते म्हणजे गूंज. तर आपलं जर कर्म चांगलं असेल, सद्भावनेनं केलं असेल, त्याचं फळ पण मधुर असेल. हं. आणि मग ही जर असं आहे, गुरुजी समजावून सांगतात, मी माझ्या म्हणतं नाही सांगत आहे बरं, ते संगीताचं त्यांचं सांगतं. म्हणजे असं आहे, प्रत्येक रागाला, नोटेशनला त्यांचा एक आपापला स्वभाव असतो. हं. आणि तो भाव जसा असतो त्यानुसार, जसा भाव असतो तसं आपल्याला तसा आपल्याला अनुभव येतो. हं. तसा आपल्या भावाप्रमाणे कसं, तर म्हणजे असं आहे, हे जे अनुभव आहेत त्याची कितीतरी विविधता आहे. तशीच म्हणजे स्वरांची सुद्धा, मेलडीज, रागांची सुद्धा काही शांत रस आहेत, काही करुण रस आहेत, काही हास्य रस आहेत, काही रौद्र रस आहेत, काही भयानक आहेत, वेगवेगळे आहेत. हं. आणखी त्या अनुभवांची ती गती, म्हणजे आपल्याला काही वेळेस असं वाटतं, काय माझं आयुष्य कंटाळवाणं चाललंय, काही काही पटपट गोष्टी होत नाही आहेत, कंटाळवाणं. पण काही वेळेस मग आता हे ताल सुद्धा जे आहेत, नोटेशन जे आहेत, त्यांचे बघा, काही विलंबित ताल असतात, काही मध्य ताल असतात, काही द्रुत ताल असतात. याच्यातही विविधता आहे. हं. मग या गती, एक गती झाली. मग या सगळ्या वेगवेगळे जे राग आहेत त्याच्यामध्ये एक षड्ज असतो बघा. सा स्वर या नोटेशन मधला सा हा सगळ्या रागांमध्ये आहे. हम्म. तर गुरुजी म्हणले, तर तुमच्या जीवनातला सगळ्याला सम असलेला षड्ज कुठला आहे? हम्म. तुमच्या जीवनातला षड्ज काय आहे ते शोधा. म्हणजे म्हणले तुम्हाला तिथे मधुरता, मिलाप होईल. तर म्हणले माझ्या जीवनातला षड्ज काय मी सांगतोच. आणि मग त्यांनी एक सुंदर रचना सादर केली. ती रचना आपण ऐकूया का? हां, ती अशी साधं रेकॉर्डिंग आहे, खूप आवाज त्याचा आहे असं पण नाही. नक्की नक्की आवडेल हा ऐकायला. हां, नक्की आवडेल. तर आता नक्की. ऐकूया आपण. आता बघा, ह्याचा क्रम हो. लक्षात घ्या की त्यांनी काय केलंय. स्वर म्हणजे काय? स्वराची तुलना कर्माशी केली आहे. मग स्वर चांगला तर त्याची गुण चांगली, त्याचा गुणगुणणं म्हणतो ते छान. तसं आपलं कर्म कधी चांगलं होईल? मग ते रागाचे जसे विविधता असते सगळ्या रागांमध्ये. दरबारी राग असतो, अगदी स्लो असतो. मग
असं वेगवेगळे आता बघा, हे 7 कडवी आहेत त्यांच्या रचनेमध्ये. ते म्हणले 7 राग आहेत आणि त्याची 7 कडवी आहेत. ती त्यांनी 7 वेगवेगळ्या रागात म्हटली. हं. बघा, आवडेल तुम्हाला. त्यांनी म्हणले जीवन है, हिंदी आहे, सोपं आहे तुम्हाला समजायला. जीवन है संगीत, मनुज का जीवन है संगीत. जीवन है संगीत मनुज का, जीवन है संगीत। कर्म ईश्वर है स्वर संयोजन, राग अनुभव विविध विनिर्मित, जीवन है संगीत। कर्म ही स्वर है, फल है गूंज। कर्म ही स्वर है, फल है गूंज। स्वर सुंदर तो गूंज मधुर है, स्वर सुंदर तो गूंज मधुर है, जीवन है संगीत। राग विविध के विभिन्न रस हैं, राग विविध के विभिन्न रस हैं। भाव यथा हो तथानुभव है, भाव यथा हो तथानुभव है, जीवन है संगीत। शांत करुण श्रृंगारिक वत्सल, शांत करुण श्रृंगारिक वत्सल। अद्भुत हास्यवा रौद्र भयानक, अद्भुत हास्यवा रौद्र भयानक, जीवन है संगीत। जीवन गति के ताल विचित्र है, जीवन गति के ताल। लय भी विलंबित मध्यम द्रुत है, लय भी विलंबित मध्यम द्रुत है, जीवन है संगीत। मनुज का जीवन है संगीत। सब रागों में षड्ज समान है, सब रागों में षड्ज समान है, जीवन राग में वह भगवान है, जीवन राग में वह भगवान है, जीवन है संगीत। जीवन पूर्ण है पूर्ण ब्रह्म से, जीवन पूर्ण है पूर्ण ब्रह्म से। मन बुद्धि लीन हो पूर्ण ब्रह्म में, मन बुद्धि लीन हो पूर्ण ब्रह्म में, मन बुद्धि लीन हो पूर्ण ब्रह्म में, जीवन है संगीत। मनुष्य का जीवन है संगीत, जीवन है संगीत, जीवन है संगीत। बघा, आपण आपलं काय काम, आपलं कर्तव्य काय, प्रत्येकाला संगीत जमेल असं नाही, पण आपण आपल्या हृदयात भगवंताला तर आणू शकतो की नाही? हां, मग आपल्या हृदयात आपल्याला भगवंत आपण आणला की भगवंत ठरवतील की हे इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं, ते यातनं कुठल्या कला प्रगट करायच्या, ते भगवंताला माहिती आहे. तर या अर्थाने बघा, आपण पुन्हा मेन थीमकडे येऊया. श्रद्धा विश्वास वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. ते दुसरं कोणीतरी आपल्यासाठी करू शकत नाही. म्हणजे ते काम तुमचं तुम्हाला केलं पाहिजे श्रद्धा वाढवण्याचं. तर असं आहे, गुरुजी म्हणले आपल्या हृदयात तुम्ही भगवंताला येण्यासाठी आळवा.
देवाला येण्यासाठी, की ये माझ्या हृदयात. तर मग त्यांनी एक भजन गायलं आपल्या हृदयात भगवंताला येण्यासाठी. तर ते आपण भजन ऐकूयात. श्रद्धा विश्वास वाढवण्यासाठी. तर ह्याचंही आता हे मी तुम्हाला सांगतोय, पण ह्याची रेकॉर्डिंग तुम्हाला किती आवडेल माहिती नाही, त्याचा आवाजाची क्वालिटी पण तुम्ही गोड मानून घ्या. हां, तर काही वेळेस सगळे शब्द मला कळलेत असं नाही, पण फार सुरेख आहे बघा. हां, विचार जे अनफोल्डिंग होतं ना, विचार कशा तऱ्हेने जातात ते बघा, ते सुंदर आहेत. ऐकूया. हं? हे भगवंताला आळवण आहे की माझ्या हृदयात ये. हं? चला आपण हृदयाला सांगूया की भगवंता ये माझ्या हृदयात, मला नाही माझ्या. रामदास स्वामी कसं म्हणले, मला दे कोमल वाचा दे, मला काय मागायचं ते सगळं तू दे, माझ्याकडनं साधना करवून घे. चला. हृदय मेरा जो राम सियावर, हृदय मेरा जो राम सियावर, प्रेरक सद्गुण विचार शुभकर, प्रेरक सद्गुण विचार शुभकर, सदा करू मेरा गुणाकर, सदा करू मेरा गुणाकर, केवल आपके यश का मनोहर, केवल आपके यश का मनोहर, हृदय मेरा यो यावर, हृदय मेरा यो अरूप निर्गुण आत्मस्वरूप, अरूप निर्गुण आत्मस्वरूप, सर्वेश्वर हो जगत के कारण, सर्वेश्वर हो जगत के कारण, धर्म से तू स्थापक अवतार हो, धर्म से तू स्थापक अवतार हो, भव सागर तारक हो गय, भव सागर तारक हो गय, हृदय मेरा जो राम सियावर, हृदय मेरा जो प्रसन्न केवल भक्त भाव से दीन जनों की, प्रसन्न केवल भक्त भाव से दीन जनों की, कृत सेवा से यश गाए निज सेवक की, यश गाए प्रभु निज सेवक के, अपने श्री मुख ते अति सुंदर, अपने श्री मुख ते अति सुंदर, हृदय मेरा जो राम सियावर, हृदय मेरा जो राम सियावर, हृदय मेरा जो राम सियावर, हृदय मेरा जो राम।
तुमच्यापैकी अनेकांनी वेदांत अभ्यास केलेला आहे. इथला भगवंत, इथला जो श्रीराम आहे तो संबंध अद्वैत वेदांताच्या प्रत्येक कसोटीला उतरतो. हां, आणि अरूप निर्गुण आत्मस्वरूप हो, तो भक्तीच्या कसोटीला उतरतो. धर्म सेतुके स्थापक अवतार हो. आणि त्याला बघा, दीनजनों की कृत सेवा से यश गाये प्रभू निज सेवक सेवक के. किती प्रेमाने भरलेलं. असं मिळेल का हो कुठे ते ओरिजिनल रचना ऐकून त्या पेश करून अगदी सहजतेने? तर ठीक आहे, हा भावनेचा प्रश्न नाही आहे, आपण विचार करत आहे तर ठीक आहे, माझ्या हृदयात वसवलं पाहिजे. मग त्याला उपाय काय? तर गुरुजी म्हणले, नामस्मरणासारखा ह्याला उपाय नाही दुसरा. भगवंताच्या नामस्मरणाखेरीज त्यांनी म्हणे तुम्ही जे काय करत असाल, तुम्ही आध्यात्मिक असा नसा, तुमच्यातले सद्गुण प्रगट होतीलच. म्हणून गुरुजींकडनं मला एक हे मराठी भजन ऐकायला मिळालं की ज्यांनी नामस्मरणाचं महत्त्व त्याच्यामध्ये रिझनिंग केलंय की नामस्मरण करणं कसं उत्तम, किती छान, किती उपकारी आहे. तर ते नामस्मरणाचं आपण भजन ऐकूया. की बघा, गुरुजींनी सांगितलं माझं जीवन संगीतमय आहे, तर मला गुरुजींचं एक संगीतमय विश्व यावेळी बघायला मिळालं. हो, एकदा तर असं झालं, सकाळी ब्रेकफास्ट नंतर काही वेळेस गुरुजी यायचे बाहेर, तर म्हणायचे अरे, मग त्यांनी ते त्यांच्या फोनवर ते रेकॉर्डिंग करायला आता गमतीनं म्हणा शिकलेत. तर म्हणे अरे, काल रात्री झोप येत नव्हती आणि म्हणे अशी ही ट्यून आली ह्या रागातली, ते असं वाटलं अरे विसरेल, उद्या लक्षात राहील का नाही माहिती नाही, म्हणून मी त्यांनी ते त्यांचे स्वतःच वाजवलेलं नोट करून ठेवलं. ते यशोदा आणि कृष्णाचं गाणं होतं. मग कोणी सांगितलं, म्हणले कुठला राग आहे? म्हणले मला नाही माहिती कुठला राग आहे. मग दोन संगीताचे स्टुडंट आले होते, ते म्हणले गुरुजी हा राग मोहन आहे. म्हणले असेल बा, मला माहिती नाही राग. आता मला तर ते आश्चर्यच वाटलं की राग मोहन त्यांना सुचला आणि त्याच्यात त्यांना यशोदा कृष्णाचं भजन सुचलं. हे माझ्या ह्याच्यापेक्षा मला चमत्कार भक्ती क्षेत्रातला. ठीक आहे, तर आता आपण गुरुजींकडनं नामस्मरणाचं महत्त्व मराठी भजन आहे. ओके, ते भजन ऐकूया, नाम जपाचे महत्त्व. ठीक आहे, चल. इतिहासादि वेद पुराण भक्त जीवन येती ते प्रमाण, भक्त जीवन येती ते प्रमाण. पहा तुम्ही करुणी साधन, पहा तुम्ही करुणी साधन, सोडून युक्ती अनुमान, सोडून युक्ती अनुमान. होय महासुख, राम जपा हे होय महासुख. स्वतःच्या हो नामाचा अभिमान, स्वतःच्या हो नामाचा अभिमान, लौकिकांच्या नामाचा सन्मान, लौकिकांच्या नामाचा सन्मान. तुम्ही मोठे ना हो देवा,
भजन करून करी अर्पण देवासी तू सर्व करी अर्पण देवासी तू सर्व राम नामी प्रेमाने रंगून राम नामी प्रेमाने रंगून सुखमय करी तू जीवन सुखमय करी तू इतकं सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये युक्तीला बुद्धीला आवाहन आहे. आता एक शेवटचं आपण ऐकू त्याच्यामध्ये शेवटचं आहे ते कीर्तन आहे. कीर्तन स्टाईलवर आहे पण ते प्रश्नोत्तर रूपात आहे. म्हणजे गुरुजींनी समजावून सांगितलं की ते तुम्ही प्रश्नोत्तर रूपाने मनाने ऐकायचं. म्हणजे काय की हे कीर्तन आहे केशवा माधवा वामना श्रीधरा कीर्तन चालू आहे. तो भगवंताला आळवत आहे भक्त. तर भगवंत म्हणतो काय माझ्याकडनं अपेक्षा काय आहे. ते म्हणे अहो तुम्ही कीर्तनात येऊन आम्हाला आनंद द्या. आनंद द्या म्हणे हे असं कसं काय म्हणतोस तू. भगवंत म्हणले हे कशाच्या आधारावर म्हणतोस. नाही म्हणे भगवंत भक्त म्हणतो देवाला मी असं ऐकलंय की जिथे भक्त जिथे गातात जिथे भजन चालू आहे तिथे मी राहतो असं तुमचं वचन आहे देवा तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे असं वचन आहे असं मी वचन दिलं कोणाला दिलं मी असं वचन. का म्हणे जे वचन नारदाला दिलं ते खरं करा. तुम्ही दिलंत ना वचन खरं करा. तरी भगवान काही आले नाही. म्हणजे आता का नाही येत. अरे म्हणा ठीक आहे मला आठवण करून दिलीस पण तू भजन पुढे चालू तर करत राहा भजन मग मी येईन. असं गुरुजींनी रंगावून सांगितलं तर मला त्यांच्यासारखं कसं सांगता येईल. पण आपण हे संकीर्तन जे आहे ते आपण ऐकू आणि मग आपण थांबू. चालेल ना. तुम्हाला कंटाळा नाही आला ना भजन ऐकून. नाही नक्की चालेल नक्की चालेल. उलट संगीतमय खूप छान वाटतंय ऐकायला. हे आता आपण हे संकीर्तन ऐकू आणि मग आपण थांबू. माधवा वामना श्रीधरा केशवा माधवा वामना श्रीधरा केशवा माधवा वामना श्रीधरा केशवा माधवा
तर अशी आपली ही संगीत साधना हं, आपण पूर्ण करू. आता आपण भेटूया 11 ऑगस्टला. कारण पुढच्या आठवड्यात आपलं पुन्हा एक मला बाहेर जावं लागणार आहे. पण त्यानंतर मात्र आपला दासबोधा अभ्यास दासबोधाचा नियमित पुन्हा सुरू होईल. आता मी असं करतो, आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपल्याला काही शंका प्रश्न काही असेल तर आपण अ, चर्चा करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गुरुजींनी